पवार साहेबांनी या विदर्भाला भिकारी करण्याचं काम त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातून केलं हे सर्व विदर्भातल्या जनतेला माहीत आहे। काल महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केला। आज खासदार रामदास तळस उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। साहेब, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, कोण कोण उपस्थित राहणार आहे, कशा शक्ती प्रदर्शन असणार? माझ्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे सर्व आमदार डॉक्टर अनिलजी बोंडे आणि आमच्या सर्व मित्र पक्षाचे सर्व अध्यक्ष या ठिकाणी हजर राहणार आहे आणि मी उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरणार आहे। साहेब, काल शरद पवारांच्या उपस्थितीत महाआघाडीचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला। शरद पवारांची लोकसभेची विदर्भाची सुरुवात इथून करण्यात आली, तुम्ही त्यांचे निकटवर्ती होते, काय सांगा? नाही, कोण कुठे काय करते याच्यापेक्षा पवार साहेबांनी या विदर्भाला भिकारी करण्याचं काम त्यांच्या राजकारणाच्या माध्यमातून केलं हे सर्व विदर्भातल्या जनतेला माहीत आहे। आणि म्हणून आता शरद पवारांनी यायचं आणि माझ्या उमेदवाराला मत द्यायचं असं म्हणायचं हे काही शक्य नाही। साहेब, आज किती लोक उपस्थित राहणार आहेत? तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? पुढची रणनीती काय असणार? आता तुम्ही कुठून दर्शन करून आले? आमच्या साही मतदारसंघातून या ठिकाणी आमचे कार्यकर्ते येणार आहे आणि फार मोठी रॅली या ठिकाणी निघणार आहे। नक्कीच हे होते खासदार रामदास तळस, त्यांना तिसऱ्यांदा भाजपाने उमेदवारी दिलेली आहे। आज ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका सुद्धा केलेली आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।